मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली हे दोघेही आता जेलच्या बाहेर येतात. तेथे आल्यानंतर अर्जुन सायलीबरोबर बोलण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु सायली आता अजिबात अर्जुनबरोबर एक शब्द देखील बोलत नाही. तो सारखा रिक्वेस्ट करत असतो, काय झालं तुम्हाला? अहो, मला यायला जरा उशीर झाला, पण तुम्ही माझ्यावर एवढे का चिडले आहात? कारण तर सांगा. पण सायली आता काही बोलायला तयार नसते. म्हणूनच अर्जुन हा तिला म्हणतो, चला गाडीत बसा, आपण बोलूयात, काय झालं तुम्हाला नक्की? सायली आता लगेच रिक्षा थांबवते. आता अर्जुन समोर प्रश्न उभा राहतो की गाडीत बसायचं सोडून या रिक्षात का बसले असतील? तो म्हणतो, अहो थांबा. पण सायली आता ऐकतच नाही. ती म्हणते, चला दादा. रिक्षात बसून ती आता पुढे निघून जाते. अर्जुन आता विचार करत असतो, या अशा का वागतायत अचानक? चला, मी घरी जाऊनच यांच्याबरोबर बोलतो, असं म्हणून तो सुद्धा गाडी स्टार्ट करतो आणि घरी जायला निघतो. दुसरीकडे रविराज, प्रतिमा आणि त्याचबरोबर प्रिया हे तिघेही आता रूममध्ये असतात. तेव्हा प्रतिमा रविराजला म्हणते, मी तन्वीला म्हणाले की तुम्ही याल आमच्याबरोबर मंदिरात. तेव्हा रविराज म्हणतो, हो नक्कीच येणार तुमच्याबरोबर. मग आता प्रियाचा डाव इथे फसतो. तेव्हा ती आता तो डाव सावरण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की बाबा, पण तुम्हाला मंदिरात यायला फारसं आवडत नाही ना, म्हणून मी म्हटलं आईला की बाबा नाही येऊ शकत. तेव्हा रविराज म्हणतो, अगं मी नक्कीच येईल तुमच्याबरोबर, कारण तेव्हा माझं कुटुंब एकत्र नव्हतं, पण आता माझं कुटुंब एकत्र आलंय, माझ्याजवळ आहे म्हटल्यावर मी का नाही येणार मंदिरात? तेव्हा प्रतिमाला आनंद होतो. मग प्रियाचा चेहरा अजूनच पडतो. पुढे आता रविराज म्हणतो, आपण उद्या जाऊयात चालेल ना, कारण आज माझी महत्त्वाची मीटिंग आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो नक्कीच चालेल. प्रिया म्हणते, बाबा अहो आज मनात आले मंदिरात जायचं तर आजच जातो ना आम्ही. मग प्रिया आता सारखीच हट्ट करते, म्हणून रविराज म्हणतो, बरं ठीक आहे, मी मीटिंगला जाताना सोडतो तुम्हाला मंदिरामध्ये. त्यावेळी ठीक आहे असं आता प्रिया म्हणते आणि येताना आम्ही ऑटोने येतो. तेव्हा रविराज विचारतो, ऑटोने कशाला? मी आहे ना तुम्हाला घेऊन यायला, ऑटो कशाला हवी आहे? माझी मीटिंग तोपर्यंत संपेल. प्रिया आता पुन्हा म्हणते, बाबा अहो तुम्हाला उशीर झाला तर मग? तेव्हा तो म्हणतो, मी सांगतोय ना नाही होणार उशीर, म्हटल्यावर नाही होणार. तेव्हा आता ठीक आहे असं प्रिया म्हणते. हा रविराज म्हणतो, मी माझं एक काम आटोपून येतो, तोपर्यंत तुम्ही आवरून ठेवा. रविराज तेथून गेल्यानंतर प्रिया वैतागते. मनात विचार करते की या अर्ध्या मेंदूच्या बाईला किडनॅप करण्यासाठी अजून मला काहीतरी युक्ती शोधावी लागेल आणि त्यासाठी खूप कमी वेळ आहे, कारण हा मीटिंगवरून येताना आम्हाला पिक करायचं म्हणतोय, तर त्यासाठी कमी वेळ मिळणार आहे. अजूनही मी दुसरी काहीतरी युक्ती शोधते. तर ती आता कोणाला तरी मेसेज करत असते आणि करता करता बाहेर जाते. तर प्रतिमा तिच्याकडे पाहतच राहते. इकडे अर्जुनला वाटतं की सायली ही घरी आली आहे, आता तिला नक्की काय झालंय हेच विचारण्यासाठी पाहण्यासाठी म्हणून अर्जुन तिच्या पाठोपाठ घरी येतो. तेव्हा आता पूर्ण आजी, त्याचबरोबर कल्पना आणि मग विमल ह्या तिघीही बसलेल्या असतात. त्याचवेळी अर्जुनला तेथे असं अचानक आलेलं पाहून कल्पना विचारते, अर्जुन अरे काय झालं, तू कुठे चाललास? कारण अर्जुन सरळ बेडरूममध्ये चाललेला असतो. त्याचवेळी आता अर्जुन काहीही न बोलता इकडे यायला निघतो. तेव्हा आता पूर्णाजी विचारतात, सगळं ठीक आहे ना? मग आता कल्पना म्हणते, काय माहीत हा आजकाल असा विचित्रसारखं का वागतो ना, कळतच नाही. त्याचवेळी विमल म्हणते, व ताई सगळं काही ठीक असेल ना? कल्पना म्हणते, काय माहीत बाई. मग इकडे अर्जुन रूममध्ये येतो. तेव्हा म्हणतो, मिसेस सायली, पण आता सायली तेथे नसतेच. म्हणून तो आता विचार करतो, सायली कुठे गेली असेल? त्याला वाटतं की बाथरूममध्ये असेल, परंतु आता तो माझ्या अगोदर त्या निघाल्या होत्या, मग अचानक अशा कुठे गेल्या असतील? मी एकदा आता किचनमध्ये चेक करतो, असं म्हणून सायलीला आवाज देतच तो आता किचनकडे यायला निघतो. घरातील सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा सायलीला आवाज देताना पाहून कल्पना विचारते, अरे काय झालं अर्जुन? सायली म्हणजे सायली घरी नाही आली अजून. अरे आम्हाला काही न बोलता तू वरती निघून गेलास, तुझी बायको नाहीये घरात, तुला सांगितलं ना. सायली अजून घरी आलीच नाहीये या विचाराने अर्जुनला प्रचंड धक्काच बसतो. तेव्हा तो आता आश्चर्याने विचारतो, सायली घरात नाहीये म्हणजे? मग ती कुठे गेली नक्की? पूर्णाजी म्हणतात, अरे ती तुझ्या ऑफिसमध्ये डबा द्यायला आली होती.
तेव्हा अर्जुनला प्रचंड धक्काच बसतो की सायली कधी ऑफिसमध्ये आली होती, ती तर मधुभाऊंना भेटायला गेली होती. मग पूर्णा आजी म्हणतात, ती आम्हाला बोलली होती की लवकर येते म्हणून, पण आम्हाला वाटलं ती तुझ्याबरोबर तिथे जेवण करत असेल, म्हणूनच आम्ही काही तिला फोन केला नाही. तेव्हा अर्जुनची आता बोबडीच वळलेली असते, कारण सायली आता घरी नसते आणि ऑफिसमध्ये डबा घेऊन आली असं सर्वजण म्हणतायत. तर मग सायली आता या क्षणी जेलमधून कुठे गेली असेल हाच प्रश्न अर्जुनला सतावत असतो. तो आता खूपच गोंधळतो, काय करावं त्याला सुचत नाही. मग आता कल्पना विचारते, काय रे तू डबा नाही खाल्ला का, म्हणजे तू जेवला नाहीस का? तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं नाही मम्मा, तसं नाही काही. अगं काय झालं ना, सकाळपासून माझ्या मीटिंग्स होत्या, पण तिने मला फोन नाही केला आणि ती मला कुठे दिसलीच नाही. मग तेव्हा आता ती तुझ्या ऑफिसमध्येच बसली असेल, तुझी वाट पाहत, जा तू ऑफिसमध्ये, असं पूर्णा आजी म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मी ऑफिसमध्येच आता पाहतो, असं म्हणून तो लगेच बाहेर येतो. तेव्हा बाहेर आल्यानंतर आता तो मनात विचार करतो, ह्या खरंच मिसेस सायली माझ्या ऑफिसमध्ये आल्या होत्या का, आणि आल्या होत्या तरीही मला न भेटता का गेल्या असतील. घरी सांगून आल्या मी ऑफिसमध्ये जातीये म्हणून डबा घेऊन, आणि डिरेक्टली त्या मधुभाऊंना भेटायला गेल्या, पण त्यासाठी त्या एवढं खोटं का बोलतील कळतच नाहीये, असं आता तो म्हणतो. त्यानंतर अर्जुन आता लगेच ऑफिसमध्ये बनेला कॉल करतो आणि मग बने फोन रिसीव करतो, विचारतो काय झालं सर. तेव्हा अर्जुन त्याला विचारत असतो, सायली मॅडम आज ऑफिसमध्ये आल्या होत्या का, म्हणजे तू त्यांना पाहिलं का? त्यावेळी आता बने म्हणतो, नाही अर्जुन सर, मी नाही पाहिलं त्यांना, आणि मी जेमतेम 3-4 मिनिटासाठी बाहेर गेलो असेल आणि त्या इथे येणं शक्यच नाही, कारण त्यांनी माझी भेट घेतली असती, मला भेटल्या असत्या त्या, आणि म्हणूनच 100% मी तुम्हाला सांगतोय, आज सायली मॅडम आपल्या ऑफिसमध्ये आल्याच नाही आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. तेव्हा आता तो फोन ठेवल्यानंतर विचार करतो, म्हणजे मिसेस सायली या घरातून डबा देण्याच्या उद्देशाने निघाल्या तर खरं ऑफिसमध्ये जायला, घरातील सर्वांना खोटं सांगितलं आणि डिरेक्टली त्या मधुभाऊंनाच भेटायला गेल्या. परंतु मग तिथून माझ्यावर चिडून का निघाल्या असतील त्या माझ्याबरोबर बोलत का नव्हत्या, हाच त्याला प्रश्न पडतो. हे सगळं काय चाललंय ना कळतच नाहीये. तर त्याच्या मनात आता विचित्र शंका येऊ लागतात की त्या मला सोडून तर गेल्या नसतील ना, सायली सोडून गेली ही शंका मनात धरूनच अर्जुन पूर्णपणे खचून जातो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं. दुसरीकडे सायली आता मंदिरात आलेली असते आणि देवीसमोर ती आता हात जोडते, बिचारी रडत असते आणि म्हणते, देवी आई, हे असं का वागत असतील माझ्या मधुभाऊंबरोबर, माझ्याशी एवढा खोटेपणा का करत असतील कळतच नाही. देवी आई, माझे मधुभाऊ लवकरात लवकर सुटावे यासाठी प्रयत्न करणारे अर्जुन सुभेदार, एरवी कायद्याची भाषा करणारे, त्याचबरोबर प्रत्येकाला न्याय देणारे अर्जुन सुभेदार आता माझ्याच बाबतीत असं का वागतायत, माझी आणि मधुभाऊंची फसवणूक हे का करत असतील देवी आई. इकडे अर्जुन सायलीला अजूनही कॉल करत असतो, परंतु ती कॉल रिसीव करतच नसते. मग आता अर्जुन म्हणतो, कुठे गेले असतील, आश्रमात गेले असतील का, मी पटकन आश्रमात जाऊन आता चेक करतो, असं म्हणून तो आता गाडीत बसणार असतो. तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो आणि अर्जुन, अरे कुठे चाललास तू, असं विचारतो. त्यावेळी अर्जुन म्हणतो, काही अरे, या मिसेस सायलींनी काहीतरी गडबड केली आहे, कारण आम्ही दोघेही तिकडे आश्रमामध्ये मधुभाऊंना भेटायला गेलो खरं, परंतु एक शब्दही त्या माझ्याबरोबर बोलल्या नाहीत, खूप चित्रविचित्रसारखं वागत होत्या रे. त्यावेळी चैतन्य आता म्हणतो, काय चित्रविचित्र वागत होत्या म्हणजे नक्की झालंय काय अर्जुन. मग नंतर त्या माझ्या गाडीत सुद्धा बसल्या नाही, त्या रिक्षात बसल्या आणि कुठेतरी निघून गेल्या. मला वाटलं घरी आल्या असतील म्हणून मी त्यांच्या पाठोपाठ घरी आलो, तर आता घरी सुद्धा नाही. घरी आल्यानंतर मला समजलं मिसेस सायली इथे नाहीये. मी पूर्ण आजी आणि मम्माला विचारलं त्याबद्दल, तर त्या दोघीही म्हणाल्या की तुझ्यासाठी ती ऑफिसमध्ये डबा घेऊन आली होती, डबा घेऊन आली असती तर आपल्याला दिसली नसती का, परंतु तेथे सुद्धा त्या दिसल्या नाहीत. हा सायली वहिनी कुठेतरी गेल्या असतील, येतील घरी, असं आता चैतन्य त्याला समजावतो. मग अर्जुन म्हणतो, तुला वाटतं तेवढं हे सोपं नाहीये. अर्जुन घाबरतच म्हणतो, मला ना असं वाटतंय की युनिव्हर्सने दिलेलं हे एक साईन आहे. तेव्हा चैतन्य विचारतो, कसलं साईन. तेव्हा मी मधुभाऊंच्या बाबतीत असा काही विचार केला आणि त्याचबरोबर
तर मग लगेच मिसेस सायली माझ्याबरोबर बोलायच्या बंद झाल्या. जर उद्या मधुभाऊंची केस आपण डिले केली असती आणि जर हे मिसेस सायलींना समजलं असतं ती मोठा प्रॉब्लेम झाला असता. चैतन्य, तुला समजतंय का? त्यावेळी चैतन्य म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तच सायली वहिनीने असं काही आपलं बोलणं ऐकलेलं नाहीये आणि ऐकलं जरी असतं तरीही त्यांनी लगेच तुला जाबसुद्धा विचारला असता. चल आपण अगोदर वहिनींना शोधून काढू की त्यांना काय झालंय ना ते सगळं काही समजेल. त्यावेळी अर्जुन म्हणतो, नको नको, तू नको येऊस, मी शोधतो त्यांना. कसं आहे ना, आत्ताच मी घरात जरा हायपर झालो होतो, घरातील सर्वजण जरा टेन्शनमध्ये येतील. तू तिथे असेल, मी बाहेर असेल तर काही एवढं वाटणार नाही, जरा सिच्युएशन हँडल करू शकतो म्हणून मी म्हणतोय. तेव्हा चैतन्य आता ठीक आहे असं म्हणतो. तेव्हा घरातील सर्वांची काळजी घे असं म्हणून अर्जुन गाडीत बसतो आणि जायला निघतो. इकडे सायली ही आता देवीसमोर म्हणते, पण आता असं रडायचं नाही, कारण मधुभाऊंची काय शिकवण आहे, कधीही रडायचं नाही, अगदी लढायचं. म्हटल्यावर मला आता लढावंच लागेल. आता यातून मलाच काहीतरी एकटीला मार्ग काढावा लागणार आहे. पण मनाला जी जखम झालीये देवी आई, त्याचं काय करू ग मी, असं म्हणून ती आता खूप पुन्हा एकदा रडू लागते. ज्या माणसाबरोबर मी आयुष्य काढण्याची स्वप्न बघत होते, त्याच माणसाने माझी फसवणूक करावी असं कुठे असतं का देवी आई? कदाचित मी खूप आंधळा विश्वास ठेवला ना ग त्यांच्यावर विश्वास ठेवून खरंच खूप मोठी चूक केली. कदाचित त्यांना जरी मधुभाऊंबद्दल थोडं काही वाटलं असतं ना, त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललंच नसतं. दुसरीकडे प्रतिमा आणि रविराज हे दोघेही आता बाहेर येतात. तेव्हा बस ग पुढच्या सीटवर असं रविराज प्रतिमाला म्हणतो. त्यावेळी प्रतिमा म्हणते, पण तन्वी? मग आता रविराज लगेच तन्वीला आवाज देतो. तेव्हा प्रिया, काय बाबा, आले मी आले असं म्हणून बाहेर हसतच येते. तिच्याबरोबर नागराज देखील असतो. त्या दोघांचं प्रतिमाला कसं किडनॅप करायचं याचं प्लॅनिंग मात्र सुरू असतं. प्रिया हसतच नागराज काकाला विचारते, काय हो काका, काय झालं? मग हळूच नागराज आता म्हणतो, तिथे गेली ना सगळीकडे अगदी व्यवस्थित लक्ष ठेव, कुठून प्रतिमा वहिनीला नक्की गायब करता येईल ना त्याकडे. आज काहीही झालं तरी प्रतिमा वहिनी गायब व्हायलाच पाहिजे. आणि कसं आहे ना, माझी माणसं ऑलरेडी तेथे पोहोचलेली आहेत. मी सगळं काही मॅनेज केलंय, आता तू फक्त सगळं सांभाळून घेशील असं मला वाटतंय. तेव्हा मी नेहमी सांभाळून घेते ना काका, असं आता प्रिया मोठ्यानेच म्हणते. त्यानंतर प्रिया हळूच आता टोमणा मारते, मी काय तुमच्या महिपत सारखी नाहीये, त्याला साधी ती आश्रमाची जमीन सुद्धा सांभाळता आली नाही. आता नागराज तिच्याकडे जरा रागात पाहतो. प्रिया हसूनच पुन्हा एकदा मोठ्याने म्हणते, हो आणते की प्रसाद ना, आणते. प्रिया आता रविराज जवळ येते. तर आता रविराज विचारतो की काय ग, किती वेळ? मग आता ती म्हणते, हो बाबा जरा लागलाच उशीर, पण तुमची मीटिंग कुठे आहे? तेव्हा तो म्हणतो SK रोडवर. तेव्हा प्रिया डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, बाबा अहो किती अपोजिट साईडला तुमची मीटिंग आहे, मंदिर आहे, मग तुम्ही कसं येणार आम्हाला सोडायला? आम्ही जाऊ की दोघी जणी? तेव्हा रविराज आता म्हणतो, असा मला कितीसा वेळ लागणार आहे तुम्हाला सोडायला, चला बरं पटकन बसा गाडीत. आता साळसूतपणाचा आव्हानात प्रिया म्हणते, बाबा माझ्यामुळे उगीच तुमच्या कामामध्ये प्रॉब्लेम आलेला मला नाही आवडणार. बरं आपण एक काम करूयात, तिथे मोठा चौक आहे ना, तिथे तुम्ही काय करा, आम्हाला सोडा, तिथपर्यंत आपला सेम रस्ता आहे ना, तिथून पुढे आम्ही काय करतो की रिक्षामधून जातो, चालेल ना? काय गाई, तुला चालेल ना असं ती आता प्रतिमाला विचारते. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो आमच्यासाठी तुमचं काम थांबवू नका असं प्रतिमा आता म्हणते. तेव्हा रविराज आता लगेच तिचं ऐकतो. तर नागराज सुद्धा मध्ये बडबड करतो की दादा अरे आता तरी ऐक, कारण तन्वी सांगतीये, वहिनी सांगतीये, तसंही त्यांच्यासाठी तू तुझ्या कामाचा असा खोळंबा करू नकोस. आता ते तिघेही गाडीत बसतात आणि मंदिराकडे जायला निघतात. नागराज आता मनात विचार करतो, तन्वी अगं मानलं तुला, दादाला खड्यासारखं बाजूला केलंस तू, तुझ्या या खोट्या आईचा नक्कीच काटा काढ असं म्हणून तो आता गाडीकडे पाहतच राहतो. दुसरीकडे अर्जुन आता सायलीला शोधायला निघालेला असतो. तो आता रस्त्याच्या बाजूला सायली कुठे उभी आहे का हे देखील चेक करतच पुढे निघतो. मग त्यानंतर तो तिला कॉल करतो, परंतु सायली कॉल रिसीव्ह करतच नसते. म्हणून अर्जुनला आता अजूनच टेन्शन येतं, ती कुठे गेली असेल नक्की याचाच विचार तो करत असतो. इकडे सायली अजूनही मंदिरात असते, देवीसमोर हात जोडते आणि रडत
रडत असते. अर्जुनचं हे असं वागणं पाहून खरं तर तिला आता खूपच राग आलेला असतो. त्याचवेळी ती आता सगळ्या माणसांकडे पाहत असते आणि म्हणते, देवी आई, माझ्या आजूबाजूला खूप माणसं आहेत. तू मला खूपच एकटं एकटं वाटतंय. आत्तापर्यंत मला अर्जुन सरांचा खूपच आधार वाटायचा. मला ते मधुभाऊ आणि कुसुमताई यांच्यापेक्षा खूपच जवळचे वाटायला लागले होते. मला नेहमी असं वाटायचं माझी लढाई आहे ना तीच त्यांची लढाई आहे. पण आज पुन्हा निराधार झाल्यासारखं वाटते देवी आई. असं म्हणून ती आता तिच्या मनातील दुःख देवी आई समोर व्यक्त करत असते आणि खूप रडत असते. इकडे आता प्रतिमा आणि प्रिया या दोघीही मंदिराजवळ आलेल्या असतात. प्रिया म्हणते, चल आई तू पुढे, मी फुलं घेऊन येते, चालेल ना? मग आता प्रतिमा हो असं म्हणते. तेव्हा प्रतिमा आता पुढे जाते तर प्रिया आता तेथेच उभी राहते, कारण तिला आता नागराजच्या त्या माणसांबरोबर बोलायचं असतं. तर देवासाठी फुलं घ्यायचं नाटक करून प्रिया आता त्या माणसांना जवळ बोलवते. तेव्हा ती माणसं येतात आणि विचारतात काय झालं. मग आता प्रिया म्हणते, मी त्या बाईला घेऊन आतमध्ये जातीये. बाहेर आल्यानंतर कुणालाही संशय न येता गुपचूप तिला उचलायचं, चालेल ना? तेव्हा ती माणसं आता हो असं म्हणतात. त्यावेळी आता अजिबात काही गडबड झाली नाही पाहिजे असंही प्रिया आता त्यांना ठणकावून सांगते. तेव्हा ते म्हणतात की हो ठीक आहे, मग निघा आता, असं प्रिया रागातच त्यांना म्हणते. तेव्हा ते तेथून जातात. मग प्रिया आता लगेच फुलं घेते आणि मंदिरात जायला निघते. तोपर्यंत इकडे प्रतिमा मंदिरात देखील आलेली असते. सायली आता तेथेच मंदिराच्या बाजूला बसलेली असते आणि रडत असते. ती आता विचार करत असते की हे सगळं काही कुणाबरोबर बोलावं कळतच नाही, कुणाबरोबर ही गोष्ट शेअर करू हेही कळत नाही. माझं मन हलकं होण्यासाठी आता कुसुमताईंबरोबर सुद्धा मी बोलू शकत नाही. तिला जर समजलं तर ती चवताळेल, कारण ती सतत मला सावध सुद्धा करत होती की तू अर्जुन सरांवर एवढाही विश्वास ठेवू नकोस म्हणून. आणि मधुभाऊंना सुद्धा हे दुःख मी देऊ शकत नाही, कारण मधुभाऊंचा सुद्धा यांच्यावर प्रचंड विश्वास आहे. मला तर कधी कधी वाटतं माझ्या बरोबर माझे आई बाबा असते ना तर खरंच खूप बरं झालं असतं. आता या क्षणाला कदाचित माझ्या आईचा हात माझ्या डोक्यावर फिरला असताना तर खरंच खूप बरं वाटलं असतं. असं म्हणून ती आता देवी आईकडे पाहते आणि खूप रडत असते. तेवढ्यातच आता प्रतिमा तेथे येते आणि सायलीच्या डोक्यावरून हळुवारपणे हात फिरवते. तेव्हा सायली आता पाहते तर तेथे प्रतिमा असते. तेव्हा प्रतिमाला पाहून तिला प्रचंड आनंद होतो. तेव्हा ती आता लगेच जागेवरून उठते आणि प्रतिमाकडे पाहतच राहते. आता प्रतिमा देखील सायलीकडे पाहत असते, कारण सायलीच्या डोळ्यात पाणी का, हा प्रश्न आता तिला पडलेला असतो. तेव्हा आता सायली लगेच प्रतिमाला घट्ट मिठी मारते. तिच्या मनातील भावना आता तिला व्यक्त करायच्या असतात. प्रतिमाला अजूनही प्रश्न पडतो, सायली एवढी दुःखी का आज? आता खरं तर मायलेकींची भेट देवी आईनेच घडवून आणलेली असते, त्यामुळे आता सायली ही खूप खुश असते. प्रतिमामध्ये सायलीला सारखा आईचा भास होत असतो. सायली आता रडतच तिचा हात घट्ट पकडते. तेव्हा ती रडतच विचारते, प्रतिमा आत्या, तुम्हाला कसं कळलं की मला या क्षणी तुमच्या स्पर्शाची खरंच खूप गरज होती, या मायेची गरज होती? तेव्हा आता सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत तिचे अश्रू पुसत आता प्रतिमा म्हणते, बस बाळा, बस जरा. तेव्हा आता त्या दोघीही आता तेथे मंदिरामध्ये बसतात. मग दोघीही एकमेकींच्या हात घट्ट पकडतात. तेव्हा काय झालंय बाळा, असं प्रतिमा आता अगदी सायलीच्या मनातील प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करते. बोल ना, काय झालंय? सायली एकदम शांत असते आणि फक्त रडत असते. तेव्हा कळत नाहीये प्रतिमा आत्या, परंतु असं मुळापासून हलल्यासारखं वाटतंय. असं वाटतंय की आयुष्य आता पूर्वीसारखं नसेल. तेव्हा असं म्हणून ती पुन्हा रडू लागते. पुढे काहीही बोलत नाही. मग आता प्रतिमा विचारते, काय झालं अगं? अर्जुनशी भांडण झालंय का तुझं? तेव्हा अर्जुनचं नाव घेतल्यावर सायली आता प्रतिमाकडे पाहतच राहते. पण प्रतिमाला अजूनही प्रश्न पडतोच की सायलीने या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, म्हणून ती सायलीकडे पाहतच राहते. सायलीच्या मनाची ती घालमेल तिला आता समजलेली असते. आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन मंदिराजवळ येतो. सायली आता तेथे असते. तेव्हा तो आता तिच्यावर खूप भडकतो आणि म्हणतो, आर यू आउट ऑफ माइंड? मी तुम्हाला किती वेळा कॉल केले, वेड्यासारखं इथे रस्त्यामध्ये शोधतोय, फोन केला तुम्हाला रिसीव करायला काय झालं होतं? आता गाडीत बसा आणि घरी चला. रागात असतो जेव्हा म्हणतो, तरीही सायली आता त्याच्याकडे अजूनही दुर्लक्षच करते.
तर आता दुसरीकडे सायली ही सोफ्यावरच झोपलेली असते. तर नेमकी अस्मिता आता तिला पाहते. तर आता ती जोराजोरात आवाज देऊ लागते, मम्मा, डॅड, पूर्णाजी, लवकरात लवकर बाहेर या. आता घरातील सर्वजण बाहेर येतात आणि समोर पाहतात तर सायली तेथे सोफ्यावर झोपलेली असते. आता अर्जुन देखील त्यांच्याकडे पाहतच राहतो. मग आता काय झालं असं कल्पना विचारते. तेव्हा अर्जुन एकटा रूममध्ये झोपणार आणि ही ते बाहेर सोफ्यावर झोपणार. यांचं असंच चाललंय का रोज? असं अस्मिता आता उगीच आगीत तेल टाकत असते. तेव्हा अर्जुनला प्रश्न पडतो, आता काय सांगावं? मग आता पूर्णाजी विचारतात, बाळा, तुमची काही भांडणं झाली आहे का? तेव्हा सायली म्हणते, आमची काहीही भांडणं झाली नाहीये, मी इथे झोपले याचं कारण. असं म्हणून ती वर अर्जुनकडे पाहत राहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.